ओम शांती. आपण शरीराला चालवणारी ब्राह्मणापासून फरिश्ता बनणारी पावन स्वतः बनून दुनियाला पावन बनवणारी सतयुगी आत्मा प्राणेश्वर बाबा ज्ञानाचा सागर स्वयं मला शिकवत आहे. म्हणूनसाठी तुमच्या भवयाच्या मध्यामध्ये म्हणजे भ्रुकुटीच्या सिंहासनवरती एकाग्र होऊन बसा. आपण मनबुद्धीचे मालिक, शरीराला चालवणारी मी आत्मा, दिव्य शक्ती, प्राणेश्वर परमपिताचं लाडकं मूल, प्राणेश्वर ज्ञानाचा सागर स्वयं मला शिकवण्यासाठी या संगम युगामध्ये आलेला आहेत. म्हणूनसाठी अशा बाबांना समोर मनपटलवरती पहा. मी बाबांचं लाडकं मूल आहे. अशा एकाग्रतेने आपण आज मुरली ऐकूया आणि धारण करूया. आणि बाबा जसे आपल्याला बनवण्यासाठी आलेले आहेत, बाप समान आपण बनूया. तर या एकाग्रतेने आपण आता मुरलीचा अभ्यास करूया. आजची मुरली आहे, आज आहे 23/9/2022 शुक्रवार. ओम शांती. बाबा सांगतात आज महावाक्यामध्ये, गोड मुलांनो, बाबांच्या द्वारे तुम्हाला राईट मार्ग मिळाला आहे. म्हणून कोणतेही उलटे कर्म म्हणजेच विकर्म करायचे नाही. प्रश्न आहे, या काळात मनुष्य जे काही संकल्प करतात ते विकल्पच बनतात असे का? तर बाबा सांगतात उत्तर, कारण बुद्धीमध्ये योग्य आणि अयोग्याची समज नाही. बुद्धीला काय झालं, मायेने कुलूप लावलेलं आहे. जोपर्यंत खरा ज्ञानाचा सागर बाबा येत नाहीत तुम्हाला सत्य ज्ञान देण्यासाठी, तोपर्यंत बाबांची खरी ओळख मिळत नाही. तोपर्यंत प्रत्येक संकल्प विकल्पच होत राहतात. मायेच्या राज्यात भले भगवंताची आठवण करण्याचा संकल्प करतात, परंतु यथार्थ ओळख नसल्यामुळे तो सुद्धा चुकीचा होतो. या सर्व खूप सूक्ष्म गोष्टी समजून घेण्याच्या आहेत. ओम शांती. गोड गोड मुलांनी गाणी ऐकले. काय गाणं ऐकलं? बाबा सांगतात गोड गोड मुलांनी गाणी सुद्धा ऐकलं. तर आता गाण्याचा अर्थ सुद्धा बुद्धीमध्ये यथार्थ आला पाहिजे ना. गाण्याचा अर्थ सुद्धा बुद्धीमध्ये यथार्थ आला. जे मनुष्य हे गातात ते याचा अर्थ समजत सुद्धा नाहीत. तुम्ही आता काय करताय? तुम्ही आता बाबांच्या द्वारेच हे सगळं समजत आहात. तर बाबा सांगतात, मुलांनो, तुम्हाला साक्षात परमपिता परमात्मा शिकवतो आहे ना. तर तुम्ही जे काय ऐकताय आता, ह्याच्यामध्ये काय आहे, प्राप्ती नाही आहे. आणि म्हणूनसाठी बाबा आपल्याला सांगतायत, आपल्या समर्थ बुद्धीने एकाग्र होऊन सगळं काही ओळखायला शिकलं पाहिजे. त्याच्यामध्ये बाबा सांगतात, मुलांनो, आजच्या मुरलीमध्ये बाबांनी सांगितलंय की जे तुम्ही गाणं ऐकता ते सुद्धा काय आहे, मनुष्याने लिहिलेलं आहे. आणि काय गाणं ऐकवलं आजच्या मुरलीमध्ये? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय म्हणजे आपण भगवंतालाच नमस्कार करत आहोत. ओम आत्म्याला नमस्कार करत आहे, पण त्याचा अर्थ मात्र यथार्थ समजत नाहीत. तुम्ही आता बाबांच्या द्वारा प्रत्यक्षात अर्थसुद्धा जाणता आणि पुरुषार्थ करतात. ते सन्मुख मदतगार आहेत बाबा तुम्हाला. म्हणूनसाठी तुम्हाला हे समजतं. बाबा सांगतात, बाबा केव्हा मदतगार बनतात? जेव्हा सगळे आत्मे धर्तीवरती
येतात म्हणजेच खूप लोकसंख्या होते, दुःख अति वाढतं, तेव्हाच बाबा तुम्हाला सद्गती करण्यासाठी येतात, तेव्हाच तुम्ही बाबांना ओळखता. जेव्हा दुःख वाढते तुम्ही मुले जाणता. बाबा सर्व मनुष्य मात्राचेच गुप्त मदतगार आहेत. परंतु जो कोणी या जुने दुनियेमध्ये आहेत त्यामध्ये अनेक प्रकारच्या योनीसुद्धा आहेत. अनेक प्रकारच्या प्रकारची जनावरेसुद्धा आहेत. सतयुगामध्ये अशी कोणतीही अशुद्ध वस्तू प्राणी वगैरे नसणार. हा ड्रामा बनलेला आहे. बाबा काय सांगतात, हा ड्रामा असा बनलेला आहे. श्रीमंतांच्याकडे घर, फर्निचर इत्यादी नक्कीच खूप उच्च दर्जाचे असेल. गरिबाकडे काय असणार हे सर्व तुम्ही समजता ना. आजची जुनी दुनिया रावण राज्य आहे. त्यामुळे जीवजंतू, नाग इत्यादी सर्व नुकसान करणारेच आहेत. जसे माणसे तमोप्रधान तशीच जनावरेसुद्धा आहेत. तसेच त्यांची साधनेसुद्धा तमोप्रधान. भले इथे कितीही मोठ्या मोठ्या 40 मजल्याच्या बिल्डिंगीसुद्धा बनवतात तरीसुद्धा स्वर्गाच्या पुढे ते काहीच नाही. हे आता सगळं विनाशासाठीच बनत आहे. तुम्ही मुले जाणता, बाबा आता आले आहेत. सर्वात प्रथम बाबा आत्मा आणि परमात्म्याच्या काय सांगतात बाबा, सर्व आत्मा आणि परमात्मा यामधील फरक समजून सांगतात. मनुष्य तर ना आत्म्याला ओळखता ना परमात्म्याला ओळखता. तुम्ही मुलांनी जाणले आहे आत्मा आणि परमात्म्याचं स्वरूप काय आहे. आणि काय ओळखलं आपण आता, आत्म्या आणि परमात्म्याचं स्वरूप काय आहे. मंदिरामध्ये पूजा होते. बनारसमध्ये मोठेचे लिंग बनवले आहे, बाबांचे शिवलिंग. त्याची सर्वजण पूजा करतात. म्हणतात सुद्धा की आत्मा स्टार 2 भ्रुकुटीच्या मध्ये असतो. आता भ्रुकुटीमध्ये जर मोठी वस्तू असेल तर ट्युमरसारखं वाटेल ना. या समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. परमात्मा सुद्धा स्टारच आहे. परंतु तुम्ही विसरलात. जेव्हा शिवबाबांची आठवण करता तेव्हा बुद्धीमध्ये असायला पाहिजे की बाबासुद्धा स्टारच आहेत. त्यांच्यामध्ये सर्व ज्ञान आहे, ते सत्य आहेत, चैतन्य आहेत. त्यांच्यामध्ये बुद्धीसुद्धा आहे. बाबा कसे सांगतात बघा मुलांना, तर की आपल्या लक्षात राहावं आणि आपण बाप समान लवकर बनावं. म्हणूनसाठी बाबा किती प्रेमाने समजवतात आपल्याला. बाबा सांगतात, मुलांनो, मन वेगळी गोष्ट आहे आणि बुद्धी वेगळी गोष्ट आहे. तुफान सगळे मनामध्ये येतात. सतयुगामध्ये कसलेही तुफान वगैरे येत नाहीत, कारण मनबुद्धी आता तुमची सत्वप्रधान बनत आहे. बाबा सांगतात, इथे पहा काय होतं, संकल्प विकल्प चालतात. यावेळी मनुष्य जे काही संकल्प करतात ते सगळे विकल्पच बनतात. या गोष्टींना चांगल्या रीतीने समजून घ्यायचं आहे. सुखधाम आणि शांतीधामाची आठवण करा. ही किती सोपी गोष्ट आहे तुमच्यासाठी. मग सूक्ष्म गोष्टीचा समज दिला जातो. आत्मा जी इतकी सूक्ष्म आहे ती सत्य आहे, चैतन्य आहे. आत्मा जेव्हा गर्भामध्ये प्रवेश करते तेव्हाच त्याची हालचाल सुरू होते. जसे तर पाच तत्वामध्ये सुद्धा काहीतरी चैतन्य आहे ना, तेव्हाच तर त्याचा विस्तार होत जातो. परंतु त्याच्यामध्ये मनबुद्धी नाही, कोणत्याही संकल्प वगैरेची गोष्टी नसते. गर्भामध्ये पिंड वाढतो, तसेच झाड वाढते, तसा पिंड वाढतो, परंतु त्यामध्ये ज्ञान नसते. ज्ञान आणि भक्ती ही मानवासाठी आहे. भक्ती आत्मा करते आणि ज्ञानसुद्धा आत्माच घेते. बाबांनी सृष्टी, जनावर आणि प्राणीमात्रांनाही आज आपल्याला त्यांची सूक्ष्मता सांगण्याचा प्रयत्न करतायत बाबा सांगतायत, आत्म्यामध्येच मनबुद्धी आहे. प्रथम मनामध्ये चांगला किंवा वाईट संकल्प येतो, मग बुद्धी विचार करते. काय विचार करते बुद्धी, करू की नको. जोपर्यंत बाबा येत नाहीयेत आणि तुम्हाला राजयोग शिकवत नाहीये तोपर्यंत आत्मा जे संकल्प करते तेच विकल्पच बनतात. भले भगवंताची आठवण करतात, परंतु बरोबर
आहे की चुकीच आहे हे सुद्धा समजत नाहीत. ब्रह्मा हा काही भगवान नाही. मनुष्याला संकल्प येतो की भगवानाची आठवण करावी. बुद्धी म्हणते हे बरोबर आहे, परंतु बुद्धीचे कुलूप बंद आहे, कारण मायेचं राज्य कलियुग आहे ना. जे भक्ती करतात ते सुद्धा चुकीचीच करतात. कृष्णाची भक्ती करतात, ओळख काही सुद्धा नाही. जे काही करतात ते चुकीचंच, अनरायटियसच करतात. आता बाबांच्यामुळे बुद्धीला शहाणपण म्हणजे ज्ञान मिळाले आहे. बाबा सांगतात चुकीचे कामं करणाऱ्यास मनाई आहे. कर्मेंद्रियाद्वारे विकर्म करण्यास मनाई आहे. बुद्धी म्हणते ईश्वर सर्वव्यापी नाही. आता बुद्धीला योग्य मार्ग मिळाला आहे. शिवाची भक्ती करतात, मोठे लिंग बनवतात, परंतु शिवबाबा इतके विशाल थोडीच आहेत. आता तुमच्या बुद्धीचं कुलूप उघडलं आहे तेव्हा समजते. काय समजलो आपण? हे सर्व किती अनरायटियस्ट म्हणजे चुकीचं आहे. आहेच असत्य दुनिया. सतयुग आहे सच्ची दुनिया. त्याची स्थापना कोणी केली? सतयुगाची स्थापना कोणी केली? ट्रुथ म्हणजे सत्य. एक बाबांनाच म्हटलं जातं ना, सत्यम शिवम सुंदरम. बाबा सांगतायत मग ह्या ट्रुथ म्हणजे सत्य एक बाबांनाच म्हटलं जातं. ते जे सांगतात सर्व सत्य सांगून सचखंड स्थापन करतात. ह्या गोष्टी बऱ्याच सूक्ष्म आणि तपासीलवार आहेत. या कोणीही समजवू शकणार नाहीत. बाबांच्या शिवाय ह्या गोष्टी आपल्याला कोणीसुद्धा एवढ्या खोलामध्ये समजवू शकत नाहीत. बाबा म्हणतात धारणा होत नसेल तर बाबा आणि वारसाची आठवण करा. वारसा काय आपल्याला मिळणार आहे या ज्ञानाचा? बघा, दुनियेमध्ये सुद्धा कुठलाही अभ्यास करतो, शिक्षण घेत असतो, तर त्याच्यामध्ये प्राप्तीसुद्धा असते ना. आपल्याला काय बनायचं असतं, आपलं लक्ष असतं, काय शिकायचं असतं, काहीतरी अचीव करायचं असतं. तर आपल्याला ह्या अनोखे अनमोल परमात्म्याच्या शिक्षेमधून काय भेटणार आहे आपल्याला? सतयुगाची राजाई म्हणजे संगम युगामध्ये सुद्धा बाबांच्या छत्रछायाचा अनुभव होतो की नाही? किती सुंदर अनुभव होतो ब्राह्मण जीवनमध्ये. जर धारणा असेल तर तुम्ही रोज अमृतवेला करत असाल, मुरली ऐकून त्याचा अभ्यास करत असाल, आणि आज बाबांनी मला हे सांगितलं, तेच जर तुम्ही तुमच्या धारणेमध्ये आणत असाल, मन बुद्धी व्यवहार संस्कार दृष्टीमध्ये आणत असाल, आणि नोमाशामसुद्धा संध्याकाळचं योगसुद्धा करत असाल, आणि हे सगळं करण्यासाठी जर वेळ नसला भेटत तरी पण आजच बाबांनी कालच बाबांनी मुरलीमध्ये सांगितलं ना, बरेच कर्म अशी करत असतो आपण की ज्याच्यामध्ये बुद्धी लावावी लागत नाही. त्या सर्व कर्मांच्यामध्ये मला आठवण करा, तरीसुद्धा तुम्हाला सत्वप्रधान बनता येईल. तर म्हणूनसाठी बाबा सांगतात मुलांनो, बाबा म्हणतात धारणा होत नसेल तर बाबा आणि वारसाची आठवण करा. म्हणजेच काय भेटणार आहे आपल्याला, काय वारसा भेटणार आहे त्याची आठवण करा. दुःख धामाला विसरून जा. या कलियुगाच्या गोष्टींचा तुम्ही किती विचार कराल, काही कराल, तर हे सगळं तुम्हाला व्यर्थच घालवणार. तुमचा टाईम, तुमचा श्वास आणि तुमचे संकल्प हे सगळे वेस्टच जातील. म्हणूनसाठी बाबा सांगतात दुःख धामाला विसरून जा. मनुष्य नवीन घर बनवतो तेव्हा बुद्धीला स्मृती जुन्यातून निघून नवीन घराकडे ओढ असते ना. तर हा ध्येयसुद्धा परत तर जाणार. बाबा सांगतायत हा ध्येय तर परत जाणार नाही वरती. आत्म्यालाच बाबाकडे परत जायचं आहे. बाबा म्हणतात माझी आठवण करा. मी जो आहे जसा आहे तुमच्या आत्म्यामध्ये सुद्धा तुमच्या आत्म्यामध्ये सुद्धा सर्व पाठ भरलेला आहे. 84 जन्माचा पाठ किती छोट्याशा आत्म्यामध्ये भरलेला आहे. इतका मोठा पाठ, हे किती सुंदर राज आहे ना समजून घेण्याचं. 84 लाख जन्माचा पाठ तर अशक्य आहे. आता तुमच्या बुद्धीचे कुलूप बाबांनी काय केलं? बुद्धीचं कुलूप बाबांनी उघडले आहे. त्यामुळे तुम्ही समजता की सर्व चुकीच्या गोष्टी सांगितल्या आहेत इतर ठिकाणी ना, शास्त्रामध्ये वगैरे किती रोला केला आहे ना. तर बाबा सांगतात इतक्या छोट्याशा आत्मामध्ये 84 जन्माचा पाठ आहे. बाबा राईट माहिती सांगतात. बाबा मुलांसोबत बोलतात, नॉलेजफुल
ज्ञानाचा सागर आहे बाबा ना. ज्ञान संपन्न आहेत ना. जसे म्हणतात की हा ICS शिकला आहे. आत्माच या कर्मेंद्रियाद्वारे शिकते ना. भले खूप मोठी श्रीमंत व्यक्ती बनतात, परंतु रोगी आजारी तर पडतातच ना. असे नसते की मोठ्या माणसाचे आयुष्यसुद्धा मोठे असते. मोठ्या व्यक्ती जेवढे पाप करतात तेवढे गरीब करत नाहीत. या दुनियेमध्ये पापच पाप आहे. हे आहेच पाप आत्म्यांची दुनिया. प्रत्येक गोष्टीतच पाप करतात. ब्राह्मणांना जेवू घालतात. बाबा सांगतात आता काय करतात, ब्राह्मणांना जेवू घालतात. ते सुद्धा पतितांनाच खाऊ घालतात ना. पतिताला खायला घालून पुण्य थोडीच मिळणार. आता तुम्ही प्रत्यक्षात पावन बनत आहात. संन्यासी जरी पावन बनतात पण काय होतं, परंतु ते काही पावन दुनियामध्ये जाणार नाहीत. पुन्हा पुनर्जन्म तर पतित दुनियामध्येच घेणार. तुम्ही थोडीच पतित दुनियामध्ये जन्म घेणार. ते समजतात की काय समजतात, दुनियेचं आयुष्य अजून खूप मोठं आहे. विनाश होईपर्यंत पुनर्जन्म घ्यावाच लागणार. बाबा आता सांगतात आपल्याला फरक. संन्यासी जरी पावन, ते सुद्धा पतितांचं खाऊ घालतात ना. पतिताला खायला घालून पुण्य थोडीच मिळणार. आता तुम्ही प्रत्यक्षात पावन बनत आहात. संन्यासी जरी पावन बनतात, परंतु ते काही पावन दुनियामध्ये जाणार नाहीत. पुन्हा पुनर्जन्म तर इथेच घेणार. तुम्ही थोडीच पतित दुनियामध्ये जन्म घेणार. ते समजतात की दुनियेचं आयुष्यमान अजून बरंच मोठं आहे. विनाश होईपर्यंत पुनर्जन्म तर घ्यावाच लागणार ना. सुटका तर कोणाचीच नाही इथे. तुमचा हा अंतिम जन्म आहे. ब्राह्मण सो फरिश्ता आणि देवता. तर आता सूक्ष्म रहस्य समजायचं आहे की ब्राह्मणांचा पाठ खरोखर संपन्न झाला आहे. बघत आहे तुम्ही सगळीकडं विश्वामध्ये किती लवकर बाबांचं ज्ञान सगळ्यांना मिळत आहे. आता फरिश्तेचा पाठ सुरू झालेला आहे. म्हणून साठी अलबेल न बनता फरिश्त बनायचं आहे. तुमचा हा अंतिम जन्म आहे. तुम्ही जाणतात की आम्ही पवित्र दुनियेमध्ये जाणार आहोत. बाबा बसून समजवत आहेत. मुलांनो, तुम्ही पवित्र प्रवृत्ती मार्गामध्ये होता तेव्हा देवता होता. आता फरिश्त कसं बनायचं, तर त्याच्यावरती तुम्ही आम्हाला कॉमेंट्स करा किंवा मॅसेज करा. आम्ही त्याच्यावरती विस्तारमध्ये सांगू. बाबा सांगतात, एकतर फरिश्ता म्हणजे आत्म्याचे जे 7 गुण आहेत आणि शक्ती आहेत ते प्रत्येक कर्मामध्ये आता यायला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये हलकं राहून लाईट आणि माईट स्वरूप म्हणजे मी आत्मा बाबांच्या सारखीच लाईट आणि शक्तिवान आहे, हे मात्र सदा स्मृतीमध्ये राहिलं पाहिजे. शरीराला न पाहता प्रत्येकाला आत्मा पाहिलं पाहिजे. तेव्हाच आपण आत्माभिमानी माने फरिश्ता बनू. जसे ब्रह्मा बाबा शेवटी सांगतात की ब्रह्मा बाबा जेव्हा चालायचे तेव्हा असं वाटायचं की ते बाबा उडत आहेत धरतीवरून स्लोली. आणि मम्मासुद्धा चालायची तेव्हा अतिशय उत्तम आहे, इतकं सुंदर की बिलकुल धरतीला त्रास नाही झाला पाहिजे अशी मम्माचे स्लो असायचं पहिलं. जेव्हा त्या संपूर्ण व्हायला लागल्या तेव्हा इतकं लाईट, म्हणजे संपूर्ण रीती आत्माभिमानी असं. तर बाबा सांगतात पवित्र प्रवृत्ती मार्गामध्ये होता तेव्हा देवता होतात. नंतर एवढे पुनर्जन्म घेत आलायत. तुम्ही तुमच्या पुनर्जन्मात जाणता ना. हे कोणा एकला थोडे शिकवले जाते. अनेक जण शिकतात, कारण 33 करोड देवी देवता बनणार आहेत ना. आता बाबा एकट्याला थोडी ज्ञान देतात. बाबा सांगतात अनेक जण शिकतात. बाबा ब्राह्मण मुलांशीच बोलतात. शूद्र या गोष्टींना समजणारच नाहीत. पहिले 7 दिवस ज्ञान समजून सांगून ब्राह्मण बनवा. ज्यांने समजतील की आपण शिववंशी ब्रह्मा कुमारी आहोत. या शिक्षणाने काय होणार आहे, तुम्ही नवीन दुनियेचे मालिक बनता. ही आहे ब्रह्मा मुखवंशावली. प्रजापिता ब्रह्माची सर्व मुले, त्यांना ग्रेट ग्रँडफादर म्हटले जाते. ब्रह्माला नेहमी वृद्ध वया
वृद्धोमध्ये दाखवतात. ब्रह्माचा फोटो बघितला ना भक्तीमध्ये कसा असतो, कमळ फुलामध्ये बसलेला, दाढी, एकदम सफेद दाढी वगैरे. तर त्याचं खूप गुह्य रहस्य आहे. तर बाबा सांगतायत ब्रह्मा नेहमी वृद्धमध्ये दाखवतात, वृद्ध अवस्थामध्ये. तर जसे क्राइस्ट आहेत, ख्रिश्चन लोक तर पुनर्जन्म घेत येतात, ग्रेट ग्रँड क्राइस्ट. परंतु ते बाबा तर निराकार आहेत. त्यांना फक्त पिताच म्हणता येईल, परमपिता. ते आहेतच निराकार. त्यांना गॉडफादर म्हणतात. त्यांना त्याचा कोणी पिता नाही, गुरुसुद्धा नाही बाबांना, कारण ते स्वतः सद्गुरू आहेत. सद्गती करतात ना बाबा आपली. तर बाबा कोण आहेत? सद्गुरू आहेत. त्यांच्या पुढे गुरु लोक कोण आहेत? काहीच नाही. बाबा सगळ्यात उच्च, बाबांच्या पुढे कोणच नाही आहे, नाही का? तर बाबा सांगतात जे जिस्मानी शारीरिक यात्रा करतात, तुम्ही मुलं रूहानी यात्रा करतात ना. इथे कोणाचा मृत्यू झाला तर म्हणतात स्वर्गवासी झाला, ते तर खोटंच बोलतात. इथे तर येतात तर पुन्हा इथेच जन्म घेतात. कोणी म्हणतात अमुक्या व्यक्तीची ज्योतमध्ये विलीन झाली. अच्छा, खूप थोर साधुसंत जेव्हा मरतात, जर त्यांची ज्योतीमध्ये जाऊन विलीन झाली तर वैकुंठवासी झाले, तर त्यांना नरकाचे भोजन कशाला खाऊ घालता? यालाच म्हटलं जाते अधर्म, म्हणजे अनरायटियस्ट कर्म. जे काही करतात ते उलटच करतात. बाबा सांगतात की आता स्वर्गामध्ये गेला तर मग इथलं नरकातलं जेवण त्यांना कशाला जेवायला घालता, आहे की नाही? बरोबर आहे की नाही बाबांचं? आता ब्रह्ममध्ये लीन झाला आत्मा आणि स्वर्गामध्ये गेला तर इथलं जेवण घालून काय फायदा ना या नरकातलं. तर बाबा सांगतात किती अनरायटिस्ट, अधर्माचं कार्य करतात ते. हे काही करतात ते उलटच करतात. मनुष्याच्या बुद्धीला अगदीच कुलूप लागलेला आहे. राईट आणि रॉंग समजतच नाही. बाबा म्हणतात मीच येऊन तुमचं कलियुगेचं पतितपणाचं म्हणजेच विकाराचं कुलूप उघडतो, माया कुलूप लावते. म्हणतात ईश्वर सर्वव्यापी आहे असं समजतात. हे ज्ञान परंपरेने चालत आले आहे. या बिचाऱ्यांना काहीच माहिती नाही. ज्ञान आणि भक्ती, ब्रह्माचा दिवस आणि ब्रह्माची रात्र दोन्ही समान असतात ना. तर मग सतयुग म्हणजे दिवसाचे इतके बाबा सांगतात सतयुग म्हणजे काय? सतयुग म्हणजे दिवसाचे इतके मोठे आयुष्य आणि कलियुगी म्हणजे रात्री इतकी छोटी का केली आहे? ब्रह्माचा दिवस आणि ब्रह्माची रात्री दोन्हीही इक्वल असले पाहिजेत ना. ही बेहदची गोष्ट आहे. बाबाच येऊन साऱ्या गोष्टी समजून सांगतात. बाबाच तुम्हाला सत्य ज्ञानरत्नांचा शृंगार करतात. म्हणजेच बाबांनाच ज्ञानरत्नांचा सागर म्हटलं जातं. म्हणजे बाबा ज्ञानसागर आहे ना, आणि आपल्याला पण बाबा ज्ञानसागर, मास्टर ज्ञानसागर बनवतात ना. आमच्या तोंडामध्ये ज्ञान येतं कारण हिंदीमध्ये ज्ञानाला ज्ञान म्हटलं जातं. तर बाबा म्हणतात बाबांनाच ज्ञानरत्नाचा सागर म्हणतात. एका रत्नांचे मूल्य लाखो रुपये आहे. बाबा मुलांना समजवत आहेत. काय समजवत आहेत? काळाचीच गोष्ट आहे. तुम्हाला समजवून ज्ञान देऊन राजभागे देऊन गेलो होतो मी. तुम्ही राज्य केले आणि आता गमावले. काल तुमच्याकडे राजशाही होती आणि जन्ममृत्यूचा खेळ खेळता तुम्ही आज काय गमावलेले आहे. आज नाही, पुन्हा घ्यायचे आहे पित्यांच्याकडून. त्याला सद्गती म्हणतात ना. तर ते आता होते आपली बाबांच्याद्वारे. आज आणि उद्याची गोष्ट आहे. भारत काल स्वर्ग होता. भारतातच शिवजयंती साजरी केली जाते. तर जरूर शिवपता इथे आला असेल ना. आता पुन्हा आले आहेत. तुम्हाला राज्यभाग्य देत आहेत. तुम्ही कवडीपासून हिरे समान बनत आहात. एवढे ॲक्टर्स बेहदच्या ड्रामाच्या आधीमध्ये अंताला जाणले आहे ना तुम्ही. अर्थात त्रिकालदर्शी बनले आहात. बाबा म्हणतात त्रिकालदर्शी म्हणजे तीनों कालाचं आपल्याला ज्ञान आहे की
कलियुगामध्ये काय असतं, त्रेतामध्ये काय, सतयुगामध्ये काय, द्वापर युगामध्ये काय झालं, हे सगळं आपल्याला माहिती आहे. म्हणून आपण त्रिकालदर्शी बनलो आहे, म्हणजे पास्ट, फ्युचर, प्रेझेंट हे सगळं माहिती आहे ना. तर बाबा सांगतात, गोड गोड मुलांनो, मज पित्याची आठवण करा, विसरू नका, मी तुम्हाला स्वर्गाचे मालिक बनवण्यासाठीच आलो आहे. आत्म्याला बाबा काय देतात? सत्य ज्ञान देत आहेत. आत्म्याचे काम आहे पित्याकडून वारसा घेणे, ध्येयाभिमान सोडायचा आहे. तुम्हा मुलांकडून पुरुषार्थ करून घेणारे एक बाबाच आहेत. ही पाठशाळा आहे, इथे दर्शन करण्याची गोष्ट नाही. प्रिन्सिपलचे, मुख्याध्यापकाचे कधी दर्शन करायचे असते का? ही तर समजून घेण्याची गोष्ट आहे ना. ही राजयोगाची पाठशाळा आहे. येऊन समजून घ्या, सर्वप्रथम ओळखा. बाबांनाच गुरु म्हणतात ना, सखा बंधू तू ही मेरा सब कुछ है. ते आपण म्हटलोय ना, तुमेव माता पिता, तुमेव सखा बंधू, तुमेव विद्याम द्रवणम, तुमेव सर्वम मम देव देव. तर बाबा आपल्यासाठी पिता पण आहे, गुरु पण आहेत आणि सद्गुरू पण आहेत. तर बाबा सांगतात, मीच तुमच्याकडून हे सगळं समजावत असतो. मी तुमचा गुरु झालेला आहे, सद्गुरू आहे. तर मीच तर ह्या सद्गतीसाठी तुम्हाला हे ज्ञान, एकसारखं ज्ञान सगळ्यांना देत आहे. आणि जो पुरुषार्थ करेल तो नंबर घेईल. तर बाबा सांगतात, ज्याप्रमाणे स्कूलमध्ये पण तुम्ही जाता, लौकिक स्कूलमध्ये, तर थोडी ना टीचरांना नमस्कार करून भागेल. त्यांच्याकडून तर शिक्षा घ्यायची असते आणि त्या शिक्षेला समजून त्याला धारण करायचं असतं की नाही. तर आपल्याला काय बनायचं ते बनता येतं ना. तर बाबा सांगतायत, मुलांनो, सर्वप्रथम ओळख समज घ्यायची आहे एक बाबांची घ्यायची. आणि बाबा सांगतात की शिकवताना सुद्धा इतरांना सर्वप्रथम ओळख म्हणजे समज द्यायची आहे एक बाबांची. तोपर्यंत पुढे जायचं नाही. बाबांची ओळख देऊन मग लिहून घेतलं पाहिजे. काय लिहून घ्यायचं? की काय लिहून घ्यायचं बघा, निश्चय झाला की शिवबाबाकडून बेहदचा वरसा मिळत आहे, तर मग अशा बाबांना भेटल्याशिवाय राहू शकणार नाहीत. त्रिमूर्ती शिव म्हटलं जातं ना बाबांना सुद्धा. का त्रिमूर्ती शिव का म्हटलं जातं? कारण ब्रह्मा विष्णू महेश आहेत ना. तर बाबा सांगतायत की मुलांनो, ब्रह्मा विष्णू शंकर यांना रचणारे शिव प्रजापिता जरूर ब्रह्मालाच म्हणणार, विष्णू किंवा शंकराला म्हणणार नाही. प्रजापिता ब्रह्माद्वारे विष्णुपुरीची स्थापना होते. जगत पिता जगतांबा नंतर जाऊन लक्ष्मीनारायण बनतात. त्यांची मुले वारस बनतात. बाकी त्रिमूर्ती ब्रह्माच, तर काही अर्थ निघत नाही. यामध्ये ब्राह्मणामध्ये शिवबाबांनी प्रवेश केला. याच्यामध्ये ब्रह्मामध्ये शिवबाबांनी प्रवेश केला आहे. त्याच्या आत्म्याला बाबा पवित्र बनवतात. अच्छा, आत्मिक मुलांची बाबा काय म्हणतायत? गोड गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि शुभ प्रभात. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते. आणि आम्ही आत्मिक मुलांची आत्मिक पित्यांना याद प्यार, गुड मॉर्निंग आणि नमस्ते प्यारे बाबा, नमस्ते. हम हे सद्बुद्धीनी सब कुछ समझते आणि सर्वांना समझाते और धारण करते है ना. तो धारण करने के लिए धारणेसाठी मुख्य सारांश आहे, बाबांनी बुद्धीचं कुलूप उघडलं आहे. त्यामुळे या कर्मी इंद्रियाद्वारे कोणतीही चुकीची कर्म करायची नाहीत. लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला कोणताही संकल्प विकल्प रूप घेणं लक्षात ठेवायचं आहे की आपला कोणताही संकल्प विकल्पाचे रूप घेणार नाही. नंबर 2 ची धारणा, आता घरी परत जायचं आहे, म्हणजे परमधाम आत्म्यांच्या दुनियेमध्ये परत जायचं आहे. त्यामुळे या ध्येयाला सुद्धा विसरून स्वतःला आत्माबिंदी लक्षात ठेवायचं आहे. दुःखधाम मनामधून
दुःखधाममधून बुद्धियोग काढून बाबा आणि वारसाची आठवण करायची आहे. दुःखधामामध्ये म्हणजेच हे माझं, हे त्याचं, हे झालं, इथे हे झालं, तिथे ते झालं. दिवसभर कितीतरी गोष्टीमध्ये आपला टाईम जात असतो की नाही, ते सगळं आता थांबवायचं आहे. आणि बाबा सांगतायत हे दुःखधाम मनामधून काढून, म्हणजे याचा अर्थ काम, कर्म, ड्युटी वगैरे कर्तव्य कर्म सोडणं नाही आहे, लेकिन दिवसभर बुद्धी कुठे कुठे भटकत असते, ते सगळा टाईम वेस्ट होत आहे. आणि मग आपण वेस्ट जर करत राहिलो तर बेस्ट कधी बनणार. त्याप्रमाणे बाबा सांगतायत दुःखधामामध्ये बुद्धियोग काढून बाबा आणि वारसाची आठवण करायची आहे. वरदान. बाबांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवला आणि मला वरदान दिलं. असं मनपटलवरती चित्रण करा. व्यर्थाच्या अपवित्रतेला समाप्त करून संपूर्ण स्वच्छ बनणारे होली हंस भव. वरदानाचे विश्लेषण आहे. होली हंसाची विशेषता आहे सदैव ज्ञानरत्न टिपणे आणि निर्णय शक्तीद्वारा दूध आणि पाण्याला वेगवेगळं करणे, अर्थात व्यर्थ आणि समर्थाचा बरोबर निर्णय घेणे आणि आपली कमाई करणे. होली हंस अर्थात सदैव स्वच्छ, स्वच्छता अर्थात पवित्रता, कधीही अपवित्रतेचा परिणाम होऊ नये. व्यर्थाची सुद्धा अपवित्रता नाही. जरासुद्धा व्यर्थ असेल तर संपूर्ण स्वच्छ म्हटलं जाणार नाही. मनामध्ये पवित्रता म्हणजे मनसा वाचा कर्मणा संकल्प दृष्टीमध्ये सुद्धा ध्येय भान नसावं, विकाराचं भान नसावं बाबा सांगतायत. तर प्रत्येक क्षणाला बुद्धीमध्ये ज्ञानरत्नच फिरत राहावीत. ज्ञानाचे मनात चालत राहिल्याने व्यर्थ चालणार नाही. याला म्हटलं जातं ज्ञानरत्न टिपणे. स्लोगन. नाव आणि खिवय्या म्हणजे बोट आणि नावाडी मजबूत असेल तर तुफानसुद्धा तोफा बनवतो. म्हणजे परिस्थिती रूपी वादळ देखील गिफ्ट बनते. म्हणजे तुम्हा आत्म्याला स्वतःच्या कर्मेंद्रियांचा व्यवस्थित राजा बनायचा आणि आपली नाव जी आहे संगमयुगामध्ये आता दुःखाच्या दुनियेतून पार करण्यासाठी भगवंतानी आपल्याला स्वीकारलेलं आहे. म्हणूनसाठी त्या परमात्म्याला विसरायचं नाही, हे मात्र करायचं आहे. ओम शांती. अशा गोड बाबांना आपला अनगणित पदम गुना शुक्रिया बाबा, शुक्रिया. कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो, सोच समझ कर तोल के बोलो. ओम शांति शांति शांति.